नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील राहुड गावात बैलपोळा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। शेतकऱ्यांनी या सणाद्वारे सरकारचा निषेध नोंदवला। बैलपोळा म्हणजेच वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा राजाचा सन्मान करण्याचा दिवस। मात्र यंदा राहुड येथे शेतकऱ्यांनी सरकार विरोधात अनोखा संताप व्यक्त केला। शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या शुभम नावाच्या बैलाच्या पाठीवर 7-12 कोरा करा, इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे अशी घोषवाक्य लिहून शासनाचा निषेध केला। या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी केले। शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकले जात नाहीत, 7-12 कोरा करण्याचे आश्वासन पूर्ण होत नाही अशा आरोपांसह शासनाविरोधात हा संताप व्यक्त करण्यात आला। साधून काय आंदोलन केलं आणि कशासाठी? आज पोळ्यासारख्या पवित्र म्हणजे मेहनतीचं जे गुणांकन केलं जातं शेतकऱ्याचं आणि त्याच्या असलेल्या बैलाच्या, त्या गुणांकनाच्या दिवशी शासनाशी आम्हाला भांडावं लागतंय। शासनाशी का भांडावं लागतंय? विधानसभेच्या पटलावर, संसदेच्या पटलावर हे मुद्दे येत नाही म्हणून आम्हाला बैलाच्या पाठीवर हे मुद्दे घ्यावे लागले। आम्हाला त्या बैलाचा आधार घेऊन जगण्याची सवय आहे। आज आमच्या शेतीच्या मालाच्या संदर्भामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजारभाव पडलेले असताना तुम्ही काय मुद्दे चावळताय? तुम्ही कबुतराचे मुद्दे चावळताय, अमक्याचे मुद्दे चावळताय। मग आम्हाला तुम्ही दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला, तो विसर पडू नये, त्याचा जागर तेवत राहावा म्हणून हे एक अभिनव आंदोलन आज इथे शेतकऱ्यांनी केले। या तरुणांचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे याच्यासाठी की आज सणासुदीच्या दिवसात सुद्धा सूचकता सरकारला कशी द्यावी तर अशी द्यावी, 7-12 कोरा करा, कोरा करा। कोण म्हणताय 7-12? तुम्हीच सांगितलं होतं कोरा करणार, तो कोरा करत नाहीये। आज कांद्याचे बाजारभाव देशोधडीला लागले, तुमचा हस्तक्षेप वाढलाय पण बाजारभावात त्या ठिकाणी आम्हाला काही सुधारणा झालेली दिसत नाही। या सगळ्या याला सरकार जबाबदार आहे, सरकारच जबाबदार आहे। हे आज बैलाच्या पाठीवर शेतकऱ्यांनी लिहून हा निरोप तिकडे पाठवला आहे।